नमस्कार मंडळी, थंबनेलवरून तर लक्षात आलंच असेल. आज आपण उकळत्या दुधात मिरची टाकून कुठली रेसिपी बनवतोय ना, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युनिक रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर घरातील नॉर्मल वाटी असते ना, त्या वाटीने 2 ते 2.5 वाट्या इतकं दूध आपण टाकलं असेल. तर आता पहा, तुम्हाला कितपत यापासून पदार्थ बनवायचा आहे ना, त्या हिशोबाने तुम्ही दूध वापरू शकता किंवा हे प्रमाण सुद्धा ठेवलं ना तरी सुद्धा चालेल. तर हा पदार्थ खूपच युनिक आणि इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे रेसिपी मात्र शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता. आता आपल्याला या दुधाला एक हलकी उकळी आणून घ्यायची आहे. तर इथे ना साई न येऊ देतात उकळी आणून घेतलेली आहे. आता यामध्ये 2 चमचे विनेगर घालून घ्यायचं आहे. विनेगर घालत असताना पहा, सगळ्या साईडने हे थेंब थेंब टाकून घ्यायचं आहे. याचा फायदा काय होतो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्येच त्याचा रिझल्ट दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ ना स्किप न करता फक्त एकदाच पहा, पण परफेक्ट पहा आणि परफेक्ट शिकून घ्या. तर पहा, इथे विनेगर घालून झालं ना की लगेचच आपण झाऱ्याने मिक्स करूया. तसं तर विनेगर आपण सगळ्या साईडने घातलं तरी सुद्धा मी एकदा झाऱ्याने अलगद हाताने, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना, अशाच प्रकारे आपल्याला हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे. झालं की नाही, काही सेकंदातच तुमचा जे काही समज असेल तो लक्षात येते ना. तर आपण सगळ्या साईडने विनेगर घातल्यामुळे मस्त असं हे पनीर जुळून आलेलं आहे आणि भरपूर असं पनीर निघतं बरं का, कमी दुधात. त्याचं जर परफेक्ट आपण जर पद्धत वापरली ना, तर त्यामुळे पनीर व्यवस्थित निघतं, खूप कडक तयार होत नाही. जर एक सोबत तुम्ही विनेगर घातलं, पटकन दूध फाडून घेतलं ना, तर ते पनीर कडक होतं. तर ह्या पद्धतीनं तुम्ही खरंच वापरा. म्हणजे मग काय होतं, आपण हे पूर्णपणे करून बघितल्याशिवाय तर आपल्याला त्यामधला फरक कळणार नाही. तर चला, बोलण्याच्या नादात इकडे पनीर काढून घेतलं. आता या पनीरवरती लगेचच भरपूर असं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये घातलेल्या विनेगरचा या पनीरला वास येणार नाही. तसंच यामध्ये खराब जे दूध झालेलं आहे ते दूधसुद्धा आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे. तर आपण चपाती लाटतो ना, त्यापेक्षा कमी एवढा उंडा आपला, म्हणजे एवढा गोळा इथे पनीरचा तयार झालेला आहे. तर एवढं पनीर मला आत्ता पदार्थ बनवण्यासाठी ना पुष्कळ आहे. पण तुम्हाला जर जास्त प्रमाणात किंवा पनीरच्या भाजीसाठी पनीर बनवायचं असेल ना, तर तुम्ही एकदा मी सांगते म्हणून ही पद्धत वापरून नक्की पनीर बनवून पहा. खरंच खूप छान पनीर तयार होतं आणि अजिबात कडक किंवा रब्बर टाईप होत नाही. तर आपलं पनीर लागण्यासाठी, पदार्थाला लागण्यासाठी ना, आपल्याला इथे कुठे वडे पाडायची आहे ना काही. पनीर स्वच्छ धुवून पिळून घेतलं आणि कुस्करवून घेतलं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कुस्करलेलंच पनीर या पदार्थासाठी लागणार आहे. तर पहा, इथे ना पनीर चांगलं कुस्करवून घेतलं. आता पनीर तर तयार झालेलं आहे. आता लागणारी महत्त्वाची मिरची. तर मिरची ना इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर मिरची आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर ही मिरची आपल्याला मध्यभागी कट करून घ्यायची आहे. तर ना अशा पद्धतीने ही मिरची आपण कट करून घेऊया. कट करून झाल्यानंतर आपल्याला अशी मध्ये सुद्धा कट करून घ्यायची. तर इथे ना थोडक्यात आपल्याला मिरची चिरून घ्यायची आहे. तर मिरचीमध्ये जे बिया आहे ना, ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आता मिरचीमधलं जे बिया असतं ना, ते खरं तर थोडं तिखट असतं. तिखटपणा कमी करण्यासाठी आपण यामधलं मिरचीतलं बी काढून घेतोय. तुम्हाला फार तिखट पदार्थ खायला आवडत असतील ना, तर तुम्ही यामधलं बी नाही काढलं तरी चालेल. पण बी काढल्यानंतर आपण याला छानसा तिखटपणा येण्यासाठी सुद्धा काही म्हणजे प्रोसेस मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे किंवा करणार सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही ना बी काढूनच टाकलं ना तरी चालेल. इथे पूर्णपणे आपल्या मिरचीमधलं बी काढून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ह्या सर्व मिरच्या कट करून घेतल्यात. मिरचीला कुठेही तुम्हाला पाण्याचा थेंबही दिसणार नाही, कारण मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि त्यानंतर कट करून घेतली, जेणेकरून 2 दिवस आरामात हा पदार्थ आपल्याला खाता येईल. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, उभा पातळ चिरलेला कांदा आणि उभा पातळ चिरलेला टॅमॅटो घेतलेला आहे. इकडे लगेचच गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये घालायचं आहे बटर घातलेलं आहे आणि त्या बटरच्या मापानेच इथे 2 चमचे तेलसुद्धा घालून घेतलं. म्हणजे थोडक्यात बटर आणि तेल इक्वली इथे आपण वापरलेलं आहे. तुम्ही फक्त बटर जरी वापरलं ना तरीसुद्धा चालेल किंवा फक्त तेल वापरलं ना तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर यामध्ये घालायची आहे थोडीशी मोहरी चांगली तडतडली की लगेचच आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्टसुद्धा चांगलीशी परतली ना, पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायची. त्यानंतर आपण पातळ चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा. आता कांदा तुम्ही अगोदरच सुट्टा करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तेलात जरी सुट्टा करून घेतला ना तरीसुद्धा चालेल. तर पहा, इथे अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा जो आहे ना, तो पूर्ण पाकळ्यांमध्ये सेपरेट करून घ्यायचा आहे.
तर आपण हा पदार्थ जो बनवतो ना तोंडी लावण्यासाठी, शिवाय यासोबत तुम्ही पोळीसुद्धा खाऊ शकता, भाकरीसुद्धा खाऊ शकता, तसंच वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी आहा लाजवाब हा पदार्थ आहे खरं तर. तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्हाला जेवणासोबत खाण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय म्हटलं ना तर ही रेसिपी आहे. चला बोलता बोलता कांदा परतला, टॅमॅटो परतला, सगळं कसं छान परतवून झालं. लगेचच यामध्ये कट करून घेतलेली मिरची घालून घेतली. आता तुम्हाला व्हिडिओवरती तर दिसतं. चला बोलण्याच्या गप्पाच्या ओघात इकडे टाकलेलंही सांगायला कधी कधी विसरायला होतं. तर आता ही मिरचीसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. तेलामध्ये कुठलाही पदार्थ चांगला परतल्या गेला ना तर तो थोडा जास्त वेळासाठी टिकतो. त्यामुळे ना तेलामध्येच हे पदार्थ आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि पाण्याचा इथे अजिबात वापर करायचा नाही. तर आता पाण्याचा वापर करत नाहीत म्हणून आपण लगेचच यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला आणि पाव चमचा लाल मसाला घातलेला आहे, घरातला घरगुती लाल तिखट मसाला. तर हे सगळं घालून झालं ना की हे मिक्स करायचं आहे. आता आपण मिरचीमधलं, ही मिरची मुळातच कमी तिखट असते, तसंच आपण यामधलं बी काढल्यामुळे याचा तिखटपणा बऱ्यापैकी कमी झालेला असतो. त्यामुळे इथे थोडंसं लाल मसाल्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला अगदी खूपच तिखट खायला आवडत नसेल ना तर तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण हा मसाला घातल्यामुळे ना या पदार्थाला खरंच पाहिजे तशी परफेक्ट चव येते. त्यामुळे थोडा का होईना घाला. वास इतका सुंदर सुटलेला आहे की आहा खूपच मस्त वास येत आहे, कारण आपण यामध्ये मीठ मसाले घातलेत ना म्हणून इतका सुंदर वास सुटला आहे. आता आपलं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट यामध्ये टाकून घेतलेलं आहे, ते म्हणजे तयार करून घेतलेलं कुस्करलेलं पनीर. आता पनीर टाकल्यामुळे, पांढरं शुभ्र हे पनीर टाकल्यामुळे या पदार्थाची लज्जत आणि दिसायला सुद्धा किती सुरेख दिसतोय ना. हां, मस्तच झालेलं आहे पदार्थ. खरंच गॅरंटेड आहे. पदार्थ तुम्ही एकदा नक्की कमी प्रमाणात का होईना पण हा नक्की बनवून पहा. तुम्ही नक्कीच आठवड्यातून 4 वेळा हा पदार्थ तोंडी लावण्यासाठी बनवणार. बनवायला अगदी सोपं आहे हो. काही तुम्हाला बाहेरून आणून हा पदार्थ तोंडी लावण्यासाठी बनवायचा नाही. पाहुणे रावळे आले ना अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. पनीर मिक्स करून झालं, 2 मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे मिरची शिजते पटकन. म्हणजे त्यामुळे ना झाकण ठेवून आपल्याला मिरची शिजवून घ्यायची आहे. तर चला 2 मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. पण आपण इथे ना चेक करून घ्यायचं मिरची शिजली की नाही. जर नसेल शिजली तर परत तुम्ही 2 मिनटे यावरती झाकण ठेवू शकता. तर आता ना हे चांगलंसं परतवून घेतलं आणि म्हटलं चला चेक करूया. तर मिरची ना अगदी परफेक्ट शिजल्या गेलेली आहे. मस्त खूप गरम हाताला लागत होती म्हणून तोडायला गेलं ना चटका बसत होता, पण मस्त अशी मिरची आपली शिजल्या गेलेली आहे. आता मिरची शिजल्या गेली की लगेच शेवटून आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक सिक्रेट पदार्थ. आता हे काय आहे तर फ्रेश असं दही आहे, जे सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल राहतं. तर फक्त 1 चमचा इथे फ्रेश दही घालून घ्यायचं आहे. काय सांगू तुम्हाला, दही आणि पनीरचं काय कॉम्बिनेशन आहे, मिरचीचं काय कॉम्बिनेशन आहे. दही मिरची किंवा दही पनीर आहा एकच नंबर. कारण आपण जेव्हा पनीर टिक्का करतो ना तेव्हा दह्याचं प्रमाण असतं म्हणून तो पनीर टिक्का भारी लागतो. तर चला मस्त असं सगळं कॉम्बिनेशन एकत्रित करून हा तोंडी लावण्यासाठीचा लचकदार पदार्थ आपला तयार झालेला आहे, दही पनीर मिरची. तर मस्त ही मिरची आपली तयार झालेली आहे. अगदी व्हिडिओमध्ये पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी आले असेल तर लगेचच बनवायला घ्या. तुमची रेसिपी फक्त कशी झाली ना मला या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. चला तर सर्व करून घेऊया. आता मला तर ही मिरची पाहून खूपच भूक लागलेली आहे. तसं तर मी ही 2-4 वेळेला बनवली आणि मग तुमच्यासोबत शेअर केली. एकाही वेळेला याच्या टेस्टमध्ये बदल झाला नाही म्हणून म्हटलं आता आपल्या म्हणजे यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावी. त्यामुळे तुमच्यासोबत ही नवीन पद्धतीची रेसिपी शेअर केली. खाणारे ना खातील पण तुम्हाला रेसिपीसुद्धा विचारून जातील, इतकी मी तुम्हाला खात्रीने या रेसिपीची खात्री देऊ शकते. तर तुम्ही नक्की बनवा. कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.